महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील एक लहानसे गाव. शांत शेत, दट्ट्याने भरलेला जंगल आणि दररोजच्या प्रमाणे काही गुराखी बकऱ्या चरवायला निघाले. पण 26 ऑक्टोबर 2022च्या संध्याकाळी सुमारे 5 वाजता त्यांच्या नजरेस जंगलात एक असं काहीतरी पडलं ज्याने संपूर्ण गावच धास्तावून गेलं. झुडपाजवळ पडलेला होता एक मानवी कंकाळ, ज्याच्या शरीरावर फक्त काही कपडे शिल्लक होते आणि हातात होता एक चांदीसारखा चुडा. पोलीस ताबडतोब घटनास्थळी पोहोचली. चौकशी झाली आणि असं लक्षात आलं की हा कंकाळ 1 वर्षापेक्षाही जुना आहे. पण खरं रहस्य तेव्हाच सुरू झालं जेव्हा गावकरी सांगू लागले की आम्ही इथे रोज येतो, पण हा कंकाळ आधी कधीच इथे नव्हता. म्हणजे कंकाळ जुना आहे, पण येथे नुकताच आणून टाकलेला आहे. मग तपास चालू झाला आणि समोर आले एक असे सत्य जे ऐकून रोंगटे उभे राहतात. कारण ही कोणती साधी हत्या नव्हती. ही होते नात्यामध्ये दडलेलं विष, प्रेम, लोभ आणि वासनेच्या मिसळीतून एक माणूस कंकाळात बदलू शकते. आणि या कथेतील खुनी कोणी बाहेरचा नव्हता, तर ज्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला जातो तोच होता. तर शेवटी हा कंकाळ कोणाचा होता, याचा खून कोणी केला आणि 1.5 वर्षे लाश लपवून ठेवणे कसे शक्य झाले, आजच्या या कथेत तुम्हाला कळेल. एक असं सत्य जे जाणून घेण्यासाठी तुम्ही नात्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी 100 वेळा विचार कराल. कथा शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण पुढे जे उलगडणार आहे ते ऐकून तुमचे होश उडून जातील. नमस्कार माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, गुन्ह्याच्या कथेत नवीन भागात तुमचे स्वागत आहे. कथेकडे वाटचाल करण्यापूर्वी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर नक्कीच दाबा, जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळत राहतील. तर चला आजची कथा सुरू करूया. आजची कथा महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील मावळगावची आहे. 26 ऑक्टोबर 2022च्या संध्याकाळची वेळ होती. घड्याळात अचूक 5 वाजले होते. गावातील काही गुराखी दररोजच्या प्रमाणे आपल्या मेंढ्या बकऱ्या घेऊन जंगलाकडे निघाले. गुराखी प्राण्यांना चरवीत आपल्या बाजूस गेले. मेंढ्या इकडे तिकडे गवत शोधू लागल्या आणि गुराखी त्यांच्यावर नजर ठेवीत पुढे चालत राहिले. तेवढ्यात अचानक एका ठिकाणी त्यांची नजर काहीतरी विचित्र पाहून थांबली. झुडपाजवळ जमिनीवर काहीतरी असं पडलं होतं जे पाहून त्यांचे पायच थपकले. प्रथम तर त्यांना समजलेच नाही की हे काय आहे, पण जसं जसं ते जवळ गेले त्यांची रूह कापली गेली. तो एक मानवी कंकाळ होता. कंकाळाच्या शरीरावर फक्त काही कपडे शिल्लक होते. वर एक पॅन्ट आणि शर्ट पडलं होतं. जणू काही फक्त कोणी झाकण्यासाठीच ते टाकलं आहे. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे कंकाळाच्या हातात एक रुपेरी चुडा होता. गुराख्यामध्ये गलबला उडाला. भीतीने काही काळ कोणाच्या तोंडातून आवाजसुद्धा निघाला नाही. मग होशात आल्यावर त्यांनी ताबडतोब पोलिसांना फोन केला. थोड्याच वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचली. सर्वत्र टॉर्चचा प्रकाश फिरू लागला आणि पोलिसांनी ताबडतोब चौकशी सुरू केली. कंकाळ, कपडे आणि आजूबाजूची जागा सूक्ष्मपणे तपासली गेली. चौकशीनंतर पोलिसांना अंदाज आला की हा कंकाळ नवीन नाही. हा साधारण 1 वर्षापेक्षाही जुना असू शकतो. संध्याकाळ खोल होत चालली होती आणि अंधार वाढत होता. पोलिसांनी कंकाळ जप्त केला आणि तो घेऊन परत गेले. पण प्रकरण तिथे संपले नाही. दुसऱ्या दिवशी फॉरेन्सिक तपासणीच्या तंत्रज्ञानासह पुन्हा त्याच ठिकाणी आले. यावेळी चौकशी अधिक गांभीर्याने केली गेली. आजूबाजूचा परिसर तपासला गेला. जमिनीवरील खुणा शोधल्या गेल्या आणि हा कंकाळ इथे कधीपासून पडला आहे आणि कसा आला आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला गेला. पोलिसांनी गुराख्यांशी पुन्हा चौकशी केली आणि गुराख्यांनी तीच गोष्ट पुन्हा सांगितली, ज्यामुळे संपूर्ण प्रकरण आणखीनच गूढ बनले. गुराखी असे सांगत होते की कंकाळ कालच इथे टाकलेला आहे. गुराख्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. पोलिसांनी त्यांना विचारले की यापूर्वी तुम्ही इथे कधी काय पाहिले का? तेव्हा सर्वांनी एक गोष्ट सांगितली, साहेब आम्ही इथे रोज येतो. आम्ही हा कंकाळ यापूर्वी कधीच इथे पाहिलेला नव्हता. हीच गोष्ट पोलिसांसाठी सर्वात मोठा प्रश्न बनली. जर गुराखी रोज येत असतील आणि त्यांनी कधीच हा कंकाळ पाहिला नसता, तर मग हा अचानक कसा दिसला? कुणीतरी नुकताच इथे आणून टाकला असेल का? पण दुसरीकडे हेही सत्य होते की कंकाळ 1 वर्षापेक्षाही जुना दिसत होता. पोलिसांसमोर आता एक मोठं आव्हान उभं राहिलं. कंकाळ इतका जुना होता की त्याची ओळख करून घेणे जवळजवळ अशक्य होते. ना चेहरा होता, ना शरीर, ना कोणते कागदपत्र किंवा पुरावे ज्यावरून तो कोणाचा आहे हे समजू शकेल. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसराची पारपाट सुरू केली. गावातील रस्त्यावरचे CCTV कॅमेरे, आजूबाजूचे ढाबे, दुकाने, लहान मोठे रस्ते, प्रत्येक ठिकाणी चौकशी केली गेली. पण कोणताही ठोस सुगावा लागला नाही. फॉरेन्सिक तपासणीत एक गोष्ट स्पष्ट झाली. हा मृत्यू नैसर्गिक नव्हता. ही हत्या होती आणि हत्या अत्यंत क्रूर्याने केलेली होती. अहवालातून समोर आले की गळा कापून हत्या केली होती, पण खरी धक्कादायक गोष्ट काही वेगळीच होती. पोलिसांना समजत नव्हते की जेव्हा हत्या झाली होती तेव्हा लाश जमिनीखाली पुरली का नाही, का दूर फेकून दिली? हे शव 1 वर्षापेक्षा जास्त काळ कसं सुरक्षित राहिलं? असं वाटत होतं जणू कुणीतरी लाश लपवली नाही, तर जाणीवपूर्वक एकाच ठिकाणी ठेवून हळूहळू कंकाळ बनवू दिले. हीच गोष्ट या प्रकरणाला आणखी भयानक बनवत होती.
कारण याचा अर्थ असा होता की हत्या करणारा केवळ गुन्हेगार नव्हता, तर अत्यंत धूर्त आणि थंड डोक्याचा माणूस होता. यानंतर पोलिसांनी गावोगावी तपास सुरू केला. 1.5 वर्षापासून कोणी व्यक्ती गहाळ आहे का, कोणाची अचानक गायबबाबत तक्रार झाली होती का, किंवा कोणते तरी कुटुंब असे आहे का ज्यांनी तक्रार न करता एखाद्याला गमावले असेल. पोलिसांनी आता या रहस्याची उकल करण्यासाठी एक नवीन पद्धत अवलंबली. कंकाळाबरोबर सापडलेले कपडे, हातातला चुडा, धागा आणि इतर सामान यांच्या आधारे पोलिसांनी सोशल मीडियाच्या मदतीने कंकाळाची ओळख सुरू केली. थोड्याच वेळात आजूबाजूच्या लोकांच्या नजरा त्या वस्तूवर पडल्या आणि हळूहळू गावात गप्पा पसरू लागल्या. तेवढ्यात उमरी श्रीपत गावातील काही लोकांनी पोलिसांना सांगितले की हा कंकाळ राम सुशील पवार यांचा असू शकतो. गावकऱ्यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. मृत व्यक्तीने दुसरे लग्न केले होते, रंजना पवार या नावाच्या व्यक्तीशी, आणि तो साधारण 1.5 वर्षापासूनच गावात दिसत नव्हता. पण धक्कादायक गोष्ट अशी होती की त्याची पत्नी रंजना गावातच राहत होती. गावात अशी चर्चा होती की पती पत्नीमध्ये अनेकदा भांडण होत असत. लहान सहान गोष्टीवरून वाद आणि दीर्घकाळ तणाव. ही माहिती पोलिसांच्या कानावर पोहोचू लागली. पोलिसांना असं वाटू लागलं की कदाचित हे कौटुंबिक वादाचे प्रकरण असेल जे हळूहळू एका भयान हत्येत बदलले. याच दरम्यान पोलिसांनी आणखी एक माहिती मिळाली की सुनील पवारही बऱ्याच काळापासून गायब होता. पोलीस आता सुनील पवारच्या घरी पोहोचली आणि कुटुंबियाशी बोलणी केली. तेथून जी माहिती समोर आली त्याच्यामुळे पोलिसांच्या विचारांना आणखीच बळ मिळालं. सुनील पवार त्याची पत्नी रंजना पवार याच्याबरोबर राहत होता. आता पोलीस थेट रंजनाकडे गेले. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि गोंधळ स्पष्ट दिसत होता. पोलिसांनी तिला बसवले आणि कडक सुरात प्रश्न केले. तुझा पती 1.5 वर्षापासून गायब आहे. तू पोलिसांकडे तक्रार का केली नाही? तू त्याचा शोध का घेतला नाही? तू कोणाला सांगितले नाहीस? हे प्रश्न ऐकताच रंजनाचे डोळे पाणावले. प्रथम तर ती काही बोलू शकली नाही. मग अचानक ती जोरजोरात ओरडू लागली, जणू आतला काही ओझ फुटून बाहेर पडला असेल. आणि रडत रडत तिने पोलिसांच्या दिशेने पाहिले. कापत्या आवाजात ती म्हणाली, मी तुम्हाला काय सांगू साहेब, माझं तर आयुष्यच बिघडून गेलं. रंजना रडत रडत आपली कहाणी सांगू लागली. तिच्या आवाजात असहायता होती, रागही होता आणि भीतीही होती. पोलीस तिला लक्षपूर्वक ऐकत होते. रंजना म्हणाली, जेव्हा मी त्याच्याबरोबर राहत होते तेव्हा तो मला खाण्यापिण्याची मागणी करायचा. त्याने माझ्याशी दुसरे लग्न केले होते. पहिल्या पत्नीला सोडून दिले. लग्नानंतर तो माझ्याबरोबर राहू लागला. दारू पित असे, कोणतेही काम करत नसे, आणि जेव्हा मी त्याला काम करायला सांगते तेव्हा भांडायचा. ती काही क्षण शांत राहिली. नंतर म्हणाली, त्याचे कर्जदारही त्याला त्रास देत होते. मला वाटते तो त्यांच्यापासून त्रस्त होऊन कुठेतरी गेला असेल. त्याचा काही पत्ता नाही आणि माझ्याकडे तर अन्नपाण्याचीच अडचण आहे. रंजनाच्या गोष्टी ऐकून पोलिसांना वाटले की ही बाई खरे बोलत आहे. तिच्या चेहऱ्यावर काही हिशोरूपणा नव्हता, फक्त मजबुरी होती. म्हणून पोलिसांना तिच्यावर काही विशेष शंका आली नाही आणि ते तिथून परत आले. आता पोलिसांनी गावातील चौकशी तीव्र केली. वेगवेगळ्या लोकांना प्रश्न विचारले आणि सुनील पवार कुठे गेला, कधीपासून गायब आहे, कोणा दुश्मनीगिरी होती का, शेवटच्या वेळी कोणाबरोबर दिसला होता. पण याच दरम्यान पोलिसांना एक अशी बातमी कळाली ज्यामुळे संपूर्ण प्रकरण पुन्हा कोलमडले. एका व्यक्तीने हळूवार पोलिसांना सांगितले, साहेब, सुनील पवारच्या पत्नी रंजनाचे अवैध संबंध तिच्याच सख्या दिराबरोबर चालले आहेत. त्याचे नाव गुलाब पवार आहे. हे ऐकताच पोलिसांचे कान टवकारले. आता प्रथमच रंजनावर शंका येऊ लागली. पोलिसांच्या डोक्यात एकच प्रश्न फिरू लागला. जर रंजनाचे संबंध गुलाब पवारबरोबर होते तर कदाचित सुनील पवार त्या दोघांच्या मार्गातील अडथळा झाला असेल का? याचाच परिणाम म्हणून त्याचा खून केला गेला असेल का? पोलिसांना हेही समजू लागले की रंजनाचे रडणे कदाचित दाखवटे असेल. कदाचित ती स्वतःला निरागस दाखवून पोलिसांना फसवत असेल. आता पोलिसांनी आपली पद्धत बदलली. रंजनाशी चौकशी झाली होती, पण खरा राज कदाचित कोणाच्या तरी वेगळ्याच ठिकाणी दडलेला होता. म्हणून पोलिसांनी पुढची पावले उचलली. सुनील पवारच्या भावाकडे लक्ष दिले, म्हणजेच रंजनाचा दीर गुलाब पवारकडे. पोलिसांना आता समजले होते की सत्य बाहेर काढायचे असेल तर थेट हल्ला करावा लागेल. दुसऱ्या दिवशी पोलीस सुनील पवारचा भाऊ म्हणजे रंजनाचा दीर गुलाब पवारला धरून थेट ठाण्यात आणले. ठाण्यात पोलिसांनी गुलाबला समोर बसवले आणि कडक सुरात सांगितले, तुझी प्रेमिका रंजनाने सर्व काही कबूल केले आहे. आता तूही तुझा गुन्हा कबूल कर. हे ऐकताच गुलाबचा चेहरा पांढरा पडला. त्याला वाटले की आता सर्व काही उघड झाले आहे. गोंधळात तो तेच केले जे गुन्हेगार अनेकदा करतात. त्याने सत्य कबूल केले. गुलाब म्हणाला, मी काहीही केले नाही साहेब. जे काही केले ते माझ्या भाऊजाईने केले. नंतर काही सेकंदातच त्याने स्वतःचेच म्हणणे रद्द करत म्हटले, आम्ही लोकांनी मिळून सुनील पवारचा खून केला होता. हे ऐकताच पोलिसांनी तीच कबूलजबाबी मिळाली ज्याची ते वाट पाहत होते. पोलीस तात्काळ गावात पोहोचले आणि रंजनाला अटक केली. तिलाही ठाण्यात आणून गुलाबसमोर बसवले गेले. आता दोघांशी वेगवेगळ्या चौकशा सुरू झाल्या. पोलिसांना जाणून घ्यायचे होते की हे सर्व कसे आणि का घडले. थोड्या वेळाने रंजना कोसळू लागली. तिने हळूहळू सर्व काही सांगायला सुरुवात केली. जेव्हा मी लग्न होऊन इथे आले होते मी गरीब होते. म्हणूनच मी सुनील पवारशी लग्न केले होते. पण लग्नानंतर तो मला अजिबात आवडेना. मग माझी नजर माझा दीर गुलाब पवारवर पडली. त्याच्यावरच माझे मन गेले.
आमचे संबंध बऱ्याच काळापासून चालले होते. रंजनाने कबूल केले की लग्नानंतर तिचे गुलाबबरोबर नाते जमले. हळूहळू दोघे जवळ आले आणि त्यांच्यात शारीरिक संबंधही झाले. आता दोघांचे स्वप्न एकच होते, एकत्र राहणे. पण त्यांच्यामध्ये एक अडथळा होता, सुनील पवार. रंजना म्हणाली की ते दोघे एकत्र राहू इच्छित होते, पण तिचा पती सुनील त्यांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा बनला होता. रंजनाने आता जी कहाणी सांगितली ती ऐकून पोलीस कर्मचाऱ्यांनीही रोंगटे उभे राहिले. ती म्हणाली, एके दिवशी माझ्या पतीने आम्हा दोघांना हातात हात घालून पकडले. त्या दिवशी सुनील पवारचा राग 7व्या आकाशात पोहोचला होता. त्याने ओरडत सांगितले, आजपासून माझा भाऊ या घरात कधीच येणार नाही आणि तूही माझ्याशी बोलणार नाहीस. पण रंजनाचे मन आता गुलाब पवारावर दिले होते. तिच्यासाठी पती आता फक्त एक अडथळा होता. त्याच दिवशी तिच्या मनात भयानक निर्णय जन्माला आला. तिने गुलाबबरोबर मिळून योजना आखायला सुरुवात केली. गुलाब तिला विष आणून देतो आणि मग ती रात्र येते ज्याने एक माणूस जिवंतपणे कंकाळात बदलला. ही वारदात मे 2021च्या एका रात्रीची होती. त्या रात्री घरात समोसे आले होते, पण रंजनाने समोस्याच्या चटणीत उंदीर मारण्याची गोळी मिसळली आणि तीच चटणी तिने तिच्या पती सुनील पवारला खायला दिली. जसे जसे सुनीलने चटणी खाल्ली, थोड्याच वेळात त्याची स्थिती बिघडू लागली. त्याचे डोळे जड झाले आणि मग तो बेशुद्ध होऊन पडला. रंजनाने सांगितले, बेशुद्ध अवस्थेत मी धारदार हत्याराने त्याचा गळा कापला. जेव्हा सुनीलचा श्वास थांबला तेव्हा रंजनाने ताबडतोब गुलाबला बातमी दिली. काही वेळाने गुलाब तिथे आला आणि त्याच्याबरोबर त्याचा भाऊ अंजिनही होता. त्यांना भीती वाटत होती की कदाचित सुनील वाचू नये, म्हणून गुलाबने पुन्हा त्याच्या गळ्यावर हल्ला केला आणि लाश बोरीत भरली. दुसऱ्या दिवशी गुलाब पवार सायकलवरून लाशेची बोरी घेऊन त्याचा काका रामती पवारच्या शेतात पोहोचला. तिथे भुसा असलेल्या गोठ्यात येऊन लाश लपवली. रंजनाने सांगितले की या कामात गुलाब एकटा नव्हता. गुड्डू पवार, सूरज पवार आणि अंजनी पवार यांनीही भुशात शेव लपवण्यासाठी मदत केली. शेवटी त्यांनी लाश शेतातील घराच्या भुशाचं दफन केली, कारण तिथे आजूबाजूला कोणी राहत नव्हतं. दुर्गंधी येत असली तरी हवेत उडून जात असे आणि कोणाच्याही लक्षात येत नसे. लाश दीर्घकाळ भुशात पडून राहिली आणि हळूहळू कुजून गेली, इतकं की फक्त हाडे शिल्लक राहिली आणि ती कंकाळ बनली. आणि जेव्हा कोणी प्रश्न विचारे तेव्हा सर्वांना असं सांगितले जाई की सुनील दारू पिऊन येत असे म्हणून घर सोडून गेला असेल. 1.5 वर्षापर्यंत कोणालाही काहीच कळाले नाही. गावात कोणालाच शंका नव्हती. सर्वजण असंच मानत होते की सुनील पवार दारोडा आहे, कुठेतरी गेला असेल, परत येईल. पण वेळ कोणाच्याही बाजूने नेहमी उभे राहत नाही. रंजनाने पोलिसांना सांगितले की हळूहळू घरातील भुसा संपू लागला आणि जसा जसा भुसा कमी होत गेला तसं तसं त्यांची भीती वाढत गेली की कदाचित शव समोर येऊ नये. मग तो दिवसही आला जेव्हा भुसा जवळजवळ संपत गेला होता. आता लाश तिथे लपवून ठेवणे अशक्य होते. रंजना म्हणाली, भुसा संपल्यामुळे आम्ही लोक लाश बाहेर काढतो. यानंतर दोघांनी ठरवले की आता ती शेतातील घरात ठेवता येणार नाही, कुठेतरी दूर फेकून द्यावी लागेल. त्यांना वाटले की आता कोण विचारेल, कोण चौकशी करेल. 1.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आता काय फरक पडेल. याच विचाराने त्यांनी कंकाळ बोरीत भरला आणि जंगलात फेकून दिला. त्यांना वाटले की आता प्रकरण कायमचे संपले. पण ते हे विसरले की गुन्हा कितीही जुना असला तरी एक ना एक दिवस सत्य बाहेर येतेच. आणि तेच घडले. दोघे पकडले गेले. चौकशीत एकापाठोपाठ एक राज उघडत गेले. गुलाबने कबूल केले की साधारण 17 महिने भुस्यात पडल्यामुळे शव पूर्णपणे कंकाळ बनले होते आणि जसा जसा भुसा संपू लागला तशी तशी त्यांना तो काढून टाकण्याची तयारी केली. गुलाबने सांगितले की 24 ऑक्टोबरला बोरी आणून तो नाल्यात फेकून दिला होता. आता पोलिसांकडे संपूर्ण प्रकरण उघडे झाले होते. ही केवळ हत्या नव्हती तर एक साजिश होती. म्हणून पोलिसांनी या प्रकरणात भारतीय दंड संहितेची कलम 120B देखील जोडले आणि मग पोलिसांनी एक एक करून आरोपींना अटक केली. जेव्हा हे संपूर्ण प्रकरण बाहेर आले आणि गावात ही बातमी पसरली की जंगलात सापडलेला कंकाळ कोणाचा तरी नसून सुनील पवारचाच होता, तेव्हा संपूर्ण गाव स्तब्ध राहिले. लोकांना विश्वासच बसत नव्हता. जो माणूस 1.5 वर्षापासून गायब होता तो प्रत्यक्षात त्या गावातल्या शेतातील भुशात पडला होता आणि ज्याने त्यांचा खून केला तो कोणताही शत्रू नव्हता, कोणताही बाहेरचा गुन्हेगार नव्हता, तर त्याची स्वतःची पत्नी आणि स्वतःचा भाऊ होता. गावकरी हैराण होते आणि त्यांचे हैराण होणे योग्यच होते. पत्नीने आपले नाते तोडले हे एक कारण होते, पण त्याहून अधिक धक्कादायक गोष्ट अशी होती की ज्या भावाने आपल्या मोठ्या भावासोबत बालपण घालवले त्या भावानेच फक्त एका अवैध संबंधासाठी आपल्या सख्या भावाचा खून केला. गावातल्या वाटावर आता फक्त एकच चर्चा होती, आता नाती कमजोर पडत आहेत. लोक म्हणत होते की नाती कितीही मजबूत असली तरी जेव्हा त्यात चुकीचे संबंध येतात तेव्हा ती नाती तुटतात. हळूहळू गावकऱ्यांना सुनील पवारच्या आयुष्याबद्दल आणखी काही गोष्टी आठवू लागल्या. गावात जेव्हा हे सत्य समोर आले तेव्हा फक्त नाती तुटण्याची चर्चा झाली नाही, तर सुनील पवारच्या मुलाबाबतच्या गोष्टी ऐकून लोक आणखी भयभीत झाले. मृत व्यक्तीच्या मुलांनी सांगितले की सावत्र आईने त्यांनाही विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. मुलांनी सांगितले की याच कारणामुळे घरच्यांनी तिला घराबाहेर काढले होते. आता गावकऱ्यांना हे समजू लागले की ही बाई केवळ भांडखोर नव्हती, तर तिचे हेतू पूर्वीपासूनच भयानक होते.
चौकशी जशी पुढे गेली तसं पोलिसांसमोर आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली. धीर भाऊजाईने केलेल्या हत्येबद्दलची माहिती मृत व्यक्तीच्या काका आणि त्याच्या इतर 2 भावांनाही होती. म्हणजेच हत्या केवळ झाली नव्हती, तरी लपवण्यासाठी कुटुंबीय लोकही सामील झाले होते. पोलिसांनी त्याला हत्येसोबतच प्रकरण दडपवण्याची साजिश मानले. याच कारणामुळे पोलिसांनी मृत व्यक्तीचे काका आणि त्याच्या 2 भावांनाही आरोपी ठरवले. त्यांना तुरुंगात पाठवले. आता हे प्रकरण फक्त धीर भाऊजाईपर्यंत मर्यादित राहिले नाही. साधारण 17 महिने जुन्या हत्येच्या चौकशीत काही इतर व्यक्तींची नावेही समोर येऊ लागली. हे कोणी बाहेरचे नव्हते, तर मृत व्यक्तीच्या स्वतःच्या कुटुंबातील लोक होते, ज्यांनी शव विसर्जित करण्यात मदत केली होती. पोलिसांनी तात्पुरते संशयितांना हिरासतीत घेतले आणि त्यांच्या भूमिकेबद्दल चौकशी सुरू केली. कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. या कथेबद्दल तुमचे मत कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि अशाच कथांसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा. कथा लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.